बेहदची परम महाशांती. आत्तापर्यंत अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय या पुस्तकातील आपण 5 अध्याय पाहिले आणि ऐकले. आजच्या आपल्या 6व्या अध्यायाचे नावच आहे मुळी की अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय. याच्यामध्ये असे सांगितलेले आहे, या अध्यायामध्ये बेहदचे मातपिता जे या संपूर्ण सृष्टीला रचतात त्यांच्याबद्दल पण बरीचशी माहिती दिलेली आहे. तसेच पुन्हा कालचक्र कसे चालते आणि अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय कसा होतो हे संक्षिप्त रूपात सांगितलेलं आहे. ते आज आपण ऐकूया. बेहदचा अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय किंवा बेहदचे महाकालचक्र किंवा बेहदच्या समयाचे चक्र. कल्की पुराणामध्ये म्हटलेलं आहे की स्वतंत्रतेनंतर भारतामध्ये एक अशा महापुरुषाचा अलौकिक जन्म होईल जो वैज्ञानिकांचा सुद्धा वैज्ञानिक असेल. तो आत्मा आणि परमात्म्याच्या रहस्याला प्रकट करेल. आत्म्याचे ज्ञान ही त्याची देणगी असेल. त्याची वेशभूषा साधारण अशी असेल. त्यांचे स्वास्थ्य बालकांप्रमाणे असेल. तो शास्त्रांचा प्रकांड पंडित आणि मानवतावादी असेल. तो कल्की अवतार असेल. त्यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद इथे होईल. बेहदचे भगवान आणि भगवती यांच्याबद्दल माहिती आता आपण पाहू. बेहदचे महाकाल किंवा महाकाली, बेहदचे महाशिव किंवा महाशक्ती यांच्याद्वारे बेहदच्या अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय. ज्या बेहदच्या परब्रह्म परमेश्वराला सोडून दुसरे काहीही श्रेष्ठ नाही, ज्याच्यापेक्षा वरचढ ना कुणी सूक्ष्म आहे आणि ना कुणी महान आहे, त्या बेहदचे महाकाल हेच महाकाल आहेत. तेच अनादि सत्य आहे. महाकाल अनादि आहेत आणि त्यांना सीमित करू शकत नाही. बेहदचे कालातीत भगवान बेहदचे महाकाल आहेत आणि तेच बेहदचे आणि हदच्या ब्रह्मांडांचे प्रशासक आहेत. बेहदचे ब्रह्मांड अर्थात बेहदचे तिन्ही लोक जसे स्थूलवतन, सूक्ष्मवतन, मूलवतन, बेहदचे महाकाल बेहदचे अमृत आहेत. ते सत आणि असतच्या पलीकडे आहेत. त्यांच्या रोमारोमात अनंत हद आणि बेहदचे ब्रह्मांड सामावलेले आहेत. बेहदचे महाविराट स्वरूपामध्ये त्यांच्या रोमकुपांमध्ये अनंत कोटी कोटी ब्रह्मांड विराजमान आहेत. हे परलोक आणि पुनर्जन्म नवीन पान नंबर 6 आणि 7 आणि जुने पान नंबर 2 आणि 3 या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. अनंत ब्रह्मांड स्वरूप या जगामध्ये एकेका ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आहेत. एक जीवाचे अनंत जन्मांमध्ये अनेकानेक कर्म आहेत. अनंत कर्मांमध्ये एक कर्माची अनंत फळं आहेत. म्हणून अनंत कोटी कोटी ब्रह्मांड आहेत. अनंत परमतत्व आहेत. अनंत रंग आहेत. अनंत रंग संगती आहेत. सर्वांचे नैन नक्ष रूप रंग अनंत आहेत. तिथली कल्पना करणं सुद्धा कठीण आहे, कारण कोटी कोटी ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळी परमतत्व आहेत. एकाचे परमतत्व दुसऱ्याशी जुळत नाही. हे सांगितलेलं आहे परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर 389 आणि नवीन पान नंबर 406 या पुस्तकामध्ये. एक पाद माया विभूती मध्येच युगपत प्रतिपल अनंत ब्रह्मांड तयार आणि नष्ट होतात. युगपत म्हणजे समय प्रमाण, प्रतिपल म्हणजे 1 सेकंद. पान नंबर 641 देवी भागवत. एक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहेत. आता हा एकच बेहदचे महाकाल पुरुष अनादी आहेत. काळांमध्ये संख्या आहे. आता हा तो सादी आहे. सादी मृत्यू तत्व आहे किंवा असत्य आहे. बेहदचे कालातीत भगवानांची बेहदची शक्ती बेहदची महाकाली आहे. बेहदची प्रकृती किंवा माँ आणि बेहदचे पुरुष किंवा पिता हेच बेहदचे कालातीत आहेत, देशातीत आहेत. देश आणि काळ बेहदची प्रकृती आणि पुरुषाला सीमित करू शकत नाहीत. ते जेव्हा निराकारी असतात तेव्हा त्यांना बेहदचे निर्गुण ब्रह्म म्हणतात. तेच आकारी स्वरूप धारण करतात तेव्हा त्यांना बेहदचे ज्योतिर्ब्रह्म म्हणतात. जेव्हा ते साकारामध्ये येतात तेव्हा त्यांना सगुण ब्रह्म म्हणतात. या बेहदच्या परमधामाचे 3 रूप आहेत. हे एक बेहदचे पुरुषोत्तम तत्व आहे. हे बेहदचे महाशिव आणि महाशक्ती आहेत. निर्गुण ब्रह्म 1/3 भाग, ज्योतिर्ब्रह्म 1/3 भाग आणि सगुण ब्रह्म 1/3 भाग. हे एकच बेहदचे पुरुषोत्तम तत्व आहे. बेहदचे महाकाल 3ही रूप धारण करतात. हे बेहदचे अक्षर ब्रह्म आहे जे की नेहमी अविनाशी राहते. हेच पुरुषोत्तम तत्व सच्चिदानंद स्वरूप आहे.
हे अखंड सत्य आहे. हीच बेहदची महाशक्ती त्यांची बेहदची सतरूपा शक्ती आहे. त्यांच्या स्वरूपासोबत अभिन्न आहे. योगाद्वारे दोघेही एकत्र होऊन जातात. ही बेहदची आद्याशक्ती बेहदची परमेश्वरी आहे. हीच बेहदची जगदीश्वरी आहे. हीच बेहदची जगत जननी आहे. बेहदचा महाकाल प्रलय बेहदचे महाकाल करतात. सर्व विश्वाचा विनाश झाल्यानंतर सुद्धा एकमात्र बेहदचे सदाशिव हेच विराजमान होतात. बेहद सृष्टी उत्पत्तीच्या वेळी या ब्रह्ममय तत्वाने प्रकाशित पुंजामध्ये घर्षण होण्यामुळे बेहदचे निराकारी, आकारी आणि साकारी सृष्टीची उत्पत्ती होण्यासाठी अगणित अनेक अरब खरब वर्ष लागतात. याचे वेदांत दर्शनामध्ये वर्णन आहे. परब्रह्माला संकल्प आला की मी एकातून अनेक होईन. ही बेहदची ज्योतिर्रूपा मूल अनादी चेतन शक्ती समस्त जड चेतन यांची उत्पत्ती याचे मूल कारण आहे. बेहदच्या महाकाल प्रलयामध्ये सर्व विश्वातील स्थूल शक्ती सूक्ष्मामध्ये आणि सूक्ष्मातून अतिसूक्ष्मापासून निराकारीमध्ये परिवर्तन होऊन जाते. या अव्यक्त शक्ती एका पाऱ्याप्रमाणे छोट्या छोट्या होत होत एका पाऱ्याप्रमाणेच एकत्रित होत होत एक बेहदचे महाशिव शक्तीचे प्रकाशित पुंज स्वरूपात एक परम लाईट अथवा शक्तीचा गोळा तयार करतात, ज्याला स्वयंभूव परब्रह्म म्हणतात. पूर्ण संसार किंवा बेहदचे स्थूल, सूक्ष्म आणि मूलवतन या पॉवर हाऊसमध्ये सामावून जाते. हेच बेहदचे शिवशक्तीचे आध्यात्मिक निवासस्थान आहे. मानव देहामध्ये हे स्थान मस्तकातील सहस्र कमलदल यामध्ये अवस्थित आहे. अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांचा भेद झाल्यानंतर याची प्राप्ती होते. सायन्समध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणते की इन दिस युनिवर्स एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड अँड नॉर बी डिस्ट्रॉयड, but it is transferable, changeable, but it can be transferred or changed from one form to another form, but the total sum of energy remains constant. जेव्हा या सृष्टीमध्ये काहीच नव्हते, न स्थूल वतन होते, न सूक्ष्म वतन होते आणि न मूल वतन होते आणि न ही निराकारी दुनिया होती, तर मग इथं काय होतं? सृष्टी कधीच अनाथ नव्हती. एक बेहदच्या पॉवर हाऊसचे प्रकाशित पुंजाचा परमप्रकाशाचा गोळा होता, ज्याला बेहदचे परब्रह्म म्हणतात. अंतकाळापासून या पॉवरचे विभाजन होता होता निराकारीमधून आकारी आणि आकारीमधून साकारी सृष्टी बनली. आत्मे सुद्धा नंबरवार कसे बनले, का बनले आणि केव्हा बनले, हा संकल्प सुद्धा कसा तयार झाला, आधी अंड की आधी कोंबडी, या प्रश्नाचे उत्तर विज्ञानवादी सुद्धा देऊ शकलेले नाहीत. कारण विज्ञानाच्या वरती शांततेची शक्ती आहे. शांततेची शक्ती श्रेष्ठ बेहदची परमात्मिक शक्ती आहे. हे बेहदचे आणि हदचे ब्रह्मांड कसे बनले, का बनले, केव्हा बनले आणि हे हद आणि बेहदचे इतिहास आणि भूगोल कसे बनले, हे बेहदचे चार धाम कसे बनले, जर तुम्ही या प्रश्नांचे योग्य उत्तर जाणून घेऊ इच्छित असाल तर तुम्ही इथे येऊन ज्ञान ऐका. हेच बेहदचे परम सत्य आहे आणि बेहदचे साकारी परम मातपिता आहेत, जे बेहदचे महाशिव आणि महाशक्ती सुद्धा आहेत. पण तुम्ही त्यांना दिव्य ज्ञानाच्या आधारे ओळखू शकता. जर तुम्ही विश्वकल्याण करण्यामध्ये सहयोग करून बेहदचे भाग्य बनवू इच्छित असाल तर आणि तुमच्यामध्ये बेहदची जिज्ञासा असेल तर आमच्या संपर्कात या. जर तुम्ही इच्छा मात्र अविद्या होऊन बेहदची वैराग्य वृत्ती धारण करू शकता आणि तुम्ही सुद्धा सहयोगी बनू शकता तर तुम्ही आम्हाला नक्की आमच्या संपर्कात येऊ शकता. कारण सर्वांच्या सहयोगानेच सुखमय जगत बनेल. बेहदचे भगवान आणि भगवती एका सेकंदात संपूर्ण विश्वाला व्यक्तामधून अव्यक्त बनवू शकतात. सर्व ब्रह्मांड, महाब्रह्मांड आणि परम महाब्रह्मांडांना एका सेकंदात आपल्या महाविराट स्वरूपामध्ये बेहदचे महाकाल सामावून घेऊ शकतात. पण मित्रांनो, विचार करा की सगळी कामं जर बेहदच्या भगवान आणि भगवतींनीच केली तर मग तुमचे भाग्य कसे काय बनेल? असं होऊ नये की काळ तुमच्या हातातून निघून जाईल आणि तुमचे पश्चातापाचे रक्ताश्रू निघतील. अजूनही वेळ आहे आणि बेहदचे महाकाल चक्र आता फिरू लागणार आहे, ज्यामुळे सर्व दुनिया त्या बेहदच्या मातपित्यांच्या एका सेकंदात विलीन होऊन जाईल. बेहदचे भगवान आणि भगवती सर्व जगामध्ये बेहदच्या बीजांना शोधण्यासाठी आलेले आहेत, जे 108 आहेत. यांना 1008 आणि 16108 मदत करतील. कदाचित तुम्ही पण त्या 108 पैकी एक असाल.
बेहदचे पिता बीज वाचवून बेहदच्या दिव्य विमानातून दिव्य स्वरूप प्रदान करून परत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. बेहदचे मातापिता एकदाच जन्म घेऊन येतात आणि सर्व सृष्टीला एका पुष्पक विमानाने लाईट स्वरूपाचा फुगा अर्थात डोळ्यात बसवून न्यायला आलेले आहेत. त्या बेहदच्या मातापित्यांचा जन्म दिव्य आणि अलौकिक आहे म्हणून शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे आणि इशारा दिला आहे की मला म्हणजे परमपिता परमात्म्याला कुणी कोटींमधला एखादा आणि त्यांच्यामधला सुद्धा एखादाच ओळखू शकतो, कारण ते सुद्धा साधारण नरनारींच्या रूपामध्ये दिसतात. म्हणून असं म्हटलं जातं की मला माझ्या सोबत राहणारा सुद्धा ओळखू शकत नाही. ज्यांच्यामध्ये सर्व विश्व परिवर्तन करण्याची शक्ती असते आणि सर्व विश्वाच्या आदी मध्य आणि अंताचे ज्ञान असते, तसेच ज्यांच्यामध्ये सर्व विश्वाचे परिवर्तन करण्याची बेहद भावना आणि शक्ती असते, तेच फक्त बेहदचे पिता आहेत, कारण त्यांच्यामधून हे हद आणि बेहदचे तिन्ही लोक बनलेले आहेत. तेच बेहदचे परमपिता परमात्मा असू शकतात. आता आपण पाहू की बेहदचे कालचक्र कसे फिरते. काल अर्थात समय, प्रत्येक सेकंद, प्रत्येक पल समय परिवर्तनशील आहे. या परिवर्तनाचा आधार काय आहे? गती किंवा मोशन सायन्सवाले पण म्हणतात की समय गतिशील आहे. समयाला ही गती कुठून मिळते? तर बेहदच्या शक्तीमधून. बेहदचे शक्ती स्रोत कोण आहेत? बेहदचे महाशिव आणि महाशक्ती आणि बेहदचे महाकाल महाकाली आहेत. उदाहरण, जसे एक अव्यक्त आत्मा अनेक जीव आत्म्यांमध्ये विभाजित आहेत. एक अनादी संकल्पातून अनेक संकल्प बनतील. एका देशापासून अनेक देश बनलेले आहेत. एक इच्छा अनेक इच्छांच्या मध्ये विभाजित झालेली आहे. एक बुद्धी अनेक बुद्धींच्या मध्ये विभक्त झाली. एक मन अनेक मनांमध्ये विभक्त झाले. एक महाविराट शरीर अनेक शरीरांमध्ये विभक्त झाले. याचप्रमाणे काल सुद्धा परम महान म्हणजेच बेहदचे पावर पुंज पासून परमाणूपर्यंत विभक्त झालेले आहेत. ज्या परमाणूचे आणखीन विभाजन होऊ शकत नाही त्या 100% परम लाईटच्या बेहदच्या पावर पुंज म्हणजे स्वंभू पण म्हणतात. ज्या सर्वांचे हे परमाणू अंश आहेत त्याला परम महान सुद्धा म्हणतात आणि बेहदचे परब्रह्म आणि ब्रह्म सुद्धा म्हणतात. बेहदचे जग आणि हदचे जग यांच्या चालण्याचे नावच बेहदची कालगती आहे. या दुनियेमध्ये सर्व काही गतिशील आहे. जर गतितत्व नसेल तर सर्व जग संकुचित आणि कठीण होऊन एकच होऊन जाते. शुभ कर्म केल्यास स्वर्गामध्ये गती होते आणि ही कुणी अंधशक्ती नाही आहे. गती किंवा मोशन हे एक अव्यक्त तत्व आहे. विज्ञानवाले सुद्धा म्हणतात की गतीशिवाय कोणतीही क्रिया होऊ शकत नाही. ही गती बेहदच्या महाकाल आणि महाकाली यांच्या शक्तीपासून मिळते. जगातील परमाणू परमाणू, अणू अणू, प्रत्येक सितारा, सूर्यमंडल, चंद्रमा मंडल, नक्षत्र मंडल, ग्रह, पृथ्वी, जल, अग्नी, वायूचे, हदचे आणि बेहदचे ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड, सर्व लोक, परलोक, जीव, पदार्थ, तत्व, जीवांचे जीवन गतीमुळेच गतिशील आहे. शुभ कर्माने जीवाची गती स्वर्ग लोकामध्ये होते आणि पापकर्माने मनुष्याची गती नरक लोकामध्ये होते. नंतर पुन्हा याच लोकांमध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ही गती जेव्हा इच्छेने युक्त होते तेव्हा त्याला इच्छाशक्ती म्हणतात. ज्ञानयुक्त असते तेव्हा ज्ञानशक्ती म्हणून ओळखली जाते. मनुष्य दिवसभरात जवळपास 21,600 वेळा श्वास घेतात आणि सोडतात. याच क्रमाने त्याची रात्र पण पूर्ण होऊन जाते. काल श्वासापासून अभिन्न आहे, कारण काल श्वासाची अवधी बनून श्वासासोबत आत येतो आणि नंतर श्वासासोबतच बाहेर येतो. याच प्रकारे मनाची गती, नाडीची गती, रक्ताची गती, बुद्धीची गती, जीवाची गती, परमगती हीच कालाने युक्त असते. तेव्हा कालगती म्हणून ओळखली जाते. पुरुषाचे पुरुषत्व गती हीच आहे, कारण हीच कर्मगती सर्वांच्या गतीचे कारण आहे. स्वभाव आणि संस्कार याचे परत परत पुनरावर्तन होणे हेच समयाचे पुनरावर्तन आहे. हे गतितत्व नसेल तर सर्व संसार पुरुषार्थहीन होऊन जाईल. सर्व संसार जड होऊन जाईल, जेणेकरून कुणी हलू सुद्धा शकणार नाही. नंतर हे दिवस रात्रीचे चक्र, वारांचे चक्र, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष चक्र, ऋतूंचे चक्र, ज्योतिष चक्र या प्रकारे देवांचे उत्तरायण दक्षिणायन यांचे चक्र चालते. जे देवांचे दिवस रात्र यांच्या रूपामध्ये देवांची आयु क्षीण करत राहते. नंतर सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगाचे चक्र
हे मनु इंद्रादी यांचे आयुहरण करतो. मनु सतरूपाचा काळ मन्वंतर म्हटला जातो. ब्रह्माच्या एका दिवसात 14 मनु समाप्त होऊन जातात. नंतर ब्रह्माच्या दिवस रात्र यांचे चक्र हे कल्पचक्र म्हटले जाते. हे कल्पचक्र ब्रह्माची 100 वर्षांची आयु समाप्त करते. ब्रह्माचा अंत झाल्यानंतर मग समय काढून परत ब्रह्माचा जन्म होतो. या प्रकारे जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय, महाप्रलय याचे चक्र निरंतर चालतच राहते. हे महाकल्पचक्र म्हटले जाते. जन्म, यौवन, वार्धक्य, मृत्यू याचे पुनरावर्तन हेच कालचक्र आहे. शुभ कर्माने मनुष्य स्वर्गलोकात जातो आणि पापकर्माने मनुष्य नरकात जातो. नंतर परत याच लोकात येतो. मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत सर्वांचा पुनर्जन्म सिद्ध करता येतो. या कालचक्रातून कुणीही वाचलेलं नाही. हेच बेहदचे भगवान भगवती यांचा स्वभाव, शक्ती, योगमाया बनून अणुअणूमध्ये प्रकट होऊन सर्व जड चेतन पदार्थ, जीव, शरीर यांचा बेहदच्या आणि हदच्या लोकांना आणि परलोकांना निर्माण करतात. ही वैज्ञानिकांची अंधशक्ती नाही आहे. हे बेहदचे महाशिव आणि महाशक्ती, बेहदचे महाकाल आणि महाकाली, बेहदचे भगवान आणि भगवती यांची पूर्ण ज्ञानाने युक्त क्रिया शक्ती आहे. हेच सारे जड चेतन पदार्थ, जीवांचे स्वभाव, संस्कार यांचे रूप दिसते. जो भाव परत परत प्रकट होतो तो स्वभाव बनतो. स्वभाव समय काळाच्या अधीन आहे, ज्यामुळे वायुमंडळ बनते. या वायुमंडळामुळे आपली प्रकृती किंवा शरीर याची रचना झालेली आहे. हे स्वभाव चक्र किंवा वासना चक्र हेच काळ अर्थात समय चक्र आहे. या हद आणि बेहदच्या कालचक्राला समाप्त करण्यासाठी बेहदचे परमपिता परमात्मा साकार रूपामध्ये धर्तीवर आलेले आहेत. तुम्ही पण येऊन बेहदच्या मातपित्यांच्या संकल्पना साकार करून विश्वकल्याण किंवा विश्व परिवर्तन या कार्यामध्ये सहयोगी बनून आपले भाग्य बनवू शकता. या, आपले स्वागत आहे. संस्कारांचे पुनरावर्तन हेच समयाचे पुनरावर्तन आहे. हे समयाचे चक्र असे म्हटले जाते. बेहदचे महाकाल बाप बेहदचे कालाग्नी रुद्ररूपधारी विराट स्वरूप धारण करून परम अग्नितत्व किंवा परम कालाग्नीची वर्षा करून सर्व सृष्टीला व्यक्तामधून अव्यक्त करून आपल्या आतमध्ये सामावून घेतात. ते सर्व भूतांना खाऊन टाकतात. तसेच आपले परम दिव्य तेजाने सर्व सृष्टीला सूक्ष्म बनवून या मृत्यू लोकाचा विनाश करून बेहदच्या अमर लोकांमध्ये सर्वांना घेऊन जातील, जिथे परम शांतीच शांती आहे. आता आपण बेहदचे परमधाम थोडक्यात पाहू. जे प्राणी विवेकशील बुद्धीने युक्त राहतात, संयमित आणि पवित्र भावामध्ये स्थित राहतात, तो त्या परमपद परमधामाला प्राप्त करून घेतो. हेच परमतत्व आहे ज्यामध्ये कुटिलता, असत्य आणि कपटाचा अभाव असतो. त्यांनाच हा विकाररहित पवित्र ब्रह्मलोक मिळतो. कर्माचे निष्काम करण्यामुळे मृत्यूला पार करून तत्वज्ञानाच्या प्रकाशामध्ये अमृताचा रस घेतो. आनंदमय परब्रह्माला प्रत्यक्ष प्राप्त करून घेतो. परमधाम दिव्य स्वरूपाची अनुभूती साक्षात परमात्म्याचीच प्राप्ती आहे. त्रिगुणातीत, भावातीत, ब्रह्मानंद स्वरूपम, सत्यानंद स्वरूपम, नित्यानंद स्वरूपम, अखंड मंडलाकारम, कर्मातीत, अतिंद्रिय सुखाच्या पलीकडे, गुणातीत, अमरतत्व, निरंजन, जिथे मनबुद्धी आणि संस्कार असतात आणि न दिव्य दृष्टी असते, स्वच्छंद विचरण असते आणि सुख दुःख यांच्या पलीकडे निसंकल्प अवस्थेत असतात, असा हा बेहदचा महापरमधाम आहे. आपण या भागात बेहदचे महाकाल आणि महाकाली किंवा बेहदचे बापूजी आणि ब्रह्मामा या धर्तीवर कशासाठी अवतरित झाले आहेत आणि ते आपल्याला कुठल्या परमधामामध्ये आणि कशा प्रकारच्या अवस्थेमध्ये घेऊन जाणार आहेत हे आपण या भागात पाहिलेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तसेच बेहदचे बापूजी यांचे मेन चॅनल बापूजी दशरथभाई पटेल यांचे चॅनल याच्यावरचे व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. अनंतभाईंचे पॉडकास्ट चॅनल याच्यावरचे पण सर्व व्हिडिओ बघा, लाईक, शेअर, कमेंट करा. साक्षी दीदींचे मेडिटेशन अँड मोटिवेशन हे चॅनल याच्यावरचे व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यावर योग करा. तसेच माजींचे दिव्यवाणीचे चॅनल पहा. माजींचे ज्ञानाचे अनमोल मोती ग्रहण करून त्याच्यामधून तुम्हाला फार अलौकिक ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच झील पटेल हिने मेहनतीने काही इंग्लिश व्हिडिओ बनवून हे चॅनलमध्ये टाकलेले आहेत. ते तुम्ही बघा, पहा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा, जेणेकरून
या पूर्ण विश्वातील जे कोणी ज्ञानी आत्मे असतील ते त्याला कॅच करू शकतील. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल्सना सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची पुन्हा पुन्हा प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.